मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मला बेसनच्या लाडूची ऑर्डर मिळाली होती। तर चला आज आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू। अगदी एकदम मऊ आणि लुसलुशीत, टाळ्याला न चिकटणारे। कधी कधी काय होतं की इथे प्रमाण कमी जास्त होतं, त्यामुळे आपले लाडू चांगले होत नाहीत। त्यामुळे मग आपल्याला भीती वाटते बनवायची। पण अगदी योग्य प्रमाणामध्ये आपण जर इथे बनवलं, योग्य प्रमाणामध्ये साहित्य घेतलं, तर आपले बेसनचे लाडू अजिबात चुकणार नाहीत। एकदम परफेक्ट अशी रेसिपी होईल। तर सर्वात अगोदर इथे मी 400 ग्राम बेसन घेतलेलं आहे। तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तूप घातलेलं आहे आणि आपल्याला तूप जे आहे ते मी 200 ग्राम तूप वापरलेलं आहे। आणि इथे सुरुवातीला मी अर्ध तूप घातलेलं आहे। त्यानंतर जसं जसं तूप लागेल तसं तसं आपल्याला या पिठामध्ये बेसनमध्ये तूप घालायचं आहे। आणि आपल्याला इथे 20 ते 25 मिनिट, कमीत कमी 20 मिनिट आपल्याला ते बेसन जे आहे ते छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत तूप जे आहे ते बेसनमधून रिलीज होत नाही तोपर्यंत आपल्याला ते सतत पीठ आपल्याला बेसन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, सर्वात शेवटी ते पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे, जेणेकरून आपले जे लाडू आहेत ते अगदी रवाळ होतील, टाळ्याला चिकटणार नाहीत। तर इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपले बेसनची लाडूची जी प्रोसेस आहे ती अर्ध्यापेक्षा जास्त ते पूर्ण झालेली आहे। कारण महत्त्वाचं काय असतं माहीत आहे का, यामध्ये प्रमाण महत्त्वाचं असतं। आणि इथे बेसन जे आहे ना ते योग्य प्रमाणात इथे भाजलं गेलं पाहिजे, तरच आपले लाडू छान होतात। आता हे जे बेसन आहे तर ते मी एका मोठ्या परातीमध्ये, पसरट परातीमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला हे जे मिश्रण आहे ते अगदी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आपल्याला घालायची आहे पिठी साखर। आता इथे मी घेतलेलं आहे 400 ग्राम बेसन, त्यासाठी घेतलेलं आहे 200 ग्राम पिठी साखर। इथे वाटीचं वजनसुद्धा ॲड आहे, त्यामुळे ते 236 ग्राम दिसत असेल। तर आता ही सर्व पिठी साखर आपल्याला बेसनमध्ये ॲड करायची आहे। आता आपल्याला हे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची, परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिश्रण पूर्णपणे थंड झालं की त्यामध्ये आपल्याला त्याचे लाडू छान असे वळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी इथे बेसनचे लाडू सर्व छान असे वळून घेतलेले आहेत। आणि तुम्ही बघू शकता एकच नंबर लाडू झाले होते। आणि खाताना असं म्हणजे अजिबात टाळ्याला चिकटत नव्हतं, एवढे छान आणि मस्त झाली होती ही रेसिपी। आणि तुम्हीसुद्धा न घाबरता बिनधास्त बेसनचे लाडू बनवू शकता। रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा।